नमस्कार. जय महाराष्ट्र. एक माझी महाराष्ट्राच्या जनतेला, तमाम जनतेला माझी कळकळीची विनंती आहे की उद्या होणाऱ्या मतदार यादीत उद्या मतदान चालू होणार आहे. इलेक्शन आहे. नगरपंचायत आहे, नगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे, सरपंचकी आहे. तरी आपणाला ह्या सगळ्या जनतेला माझी अत्यंत कळकळीची विनंती आहे की आपलं मतदान चोरी गेलेले आहे. तर ह्या नवीन ज्या सरकाराने आता ज्या सत्तेत सरकार आहे ते सरकार आपल्या गोरगरिबाचं नुकसान करते, रोजगार देत नाही. रोजगाराला कुठल्याच प्रकारचा रोजगारासाठी कुठल्या प्रकारचा काही नाही. नोकऱ्यासाठी जागे उपलब्ध करून देत नाही लवकर. एक तर कुठल्या आरक्षणाची बाजू पटकन सोडत नाही. तरी हे आणि आपल्या शेतकऱ्याच्या मालाला भाव देत नाही. ह्यासाठी ह्या सरकाराला आपल्याला जागा दाखवून देण्याचं काम आपल्याला स्वतः करायचं आहे. आणि जेवढ्या आपल्या महाराष्ट्रात संघटना आहेत, तेवढ्या संघटना किंवा राजकीय पक्ष आहेत, सगळ्याला माझी हात जोडून विनंती आहे की आपण सगळं एकत्र यावं. आपले नेते, भारताचे नेते आदरणीय राहुलजी गांधी, तसेच सोनियाजी गांधी, तसेच आपले जेवढे संघटना, जेवढे राजकीय पक्ष आहेत, तेवढे पक्षांनी सगळं एकत्र येऊन आपण या BJPला जागा दाखवून द्यावी, ही माझी कळकळीची विनंती आहे. हे आपलं मतदान चोरी करून ह्याने स्वतः पंतप्रधान, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री झालेले आहेत. तर या मतदान गेलेले आपण का चोरी करतात हे त्यांना जागा दाखवून देऊन आपल्या प्रश्नाचा निवारा करण्याचा आपल्या हातात, आपली सत्ता आपण कोणाच्या हातात द्यायचं आहे हे आपल्या हातात आहे. तरी माझी कळकळीची विनंती आहे की या पुऱ्या जनतेला माझी कळकळीची विनंती आहे की आपण कोणता नेता चांगला आहे त्या नेत्याला मतदान करावं. कारण ह्या BJP सरकारनं गोरगरिबाचा फार नुकसान करत असल्याकरिता आपणाला एकजुटीनं चांगला कार्यकर्ता निवडून त्याला मतदान करायचं आहे. आपण सगळ्या संघटना एक व्हायचं आहे. आपले पक्ष सगळे एक व्हायचे आहेत. ह्या BJPला जागा दाखवून द्यायचं काम करायचं आहे. माझ्या तमाम जनतेला हात जोडून विनंती आहे की ह्या सरकारला आपण जागा दाखवून द्यावं, ही माझी कळकळीची विनंती, नम्र विनंती. धन्यवाद. जय लवजी, जय भीम, जय संविधान.